8 वर्षापासून हातही लावू देईना संतापलेल्या पतीने पत्नीला संपवलं, मग रचला भयंकर कट। का महिलेचा मृत्यू झाला? तिचा मृत्यू रक्तदाब वाढल्याने झाल्याचं सांगण्यात आलं, मात्र पोलिसांनी तपास करताच भलतंच सत्य समोर आलं। पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पतीने स्वतः आपल्या पत्नीचा मृतदेह सरकारी महाराजा यशवंतराव रुग्णालयात आणला होता। तेथे त्याने असे भासवले की रक्तदाब अचानक वाढल्याने ती कोसळली आणि पडल्याने डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाला। मात्र शवविच्छेदन म्हणजेच पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या अहवालानुसार त्याचा संपूर्ण कट उघड केला। या महिलेचा मृत्यू गळा आवळून झाल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं होतं। त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीची चौकशी सुरू केली। चौकशीदरम्यान आरोपी पतीने अखेर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। आरोपी हा व्यवसायाने मेकॅनिक आहे। त्याने पोलिसांना सांगितले की त्याची पत्नी गेल्या 8 वर्षापासून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती। यामुळे तो खूप संतापला होता आणि तणावात होता। आरोपीने सांगितले की याच संतापाच्या भरात त्याने त्याच्या पत्नीचा गळा आवळून खून केला। आरोपीने घटनेला अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला आणि न्यायालयात खोटी कहाणी सांगितली, पण अखेर त्याचा कट उघडकीस आला। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा। अशाच नवीन गुन्हेगारी संबंधी तुम्हाला मी माहिती देत जाईल।